नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील किन्नर आश्रम आखाड्याचे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम कौतुकास्पद असून आगामी कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या आश्रमाने हाती घेतलेली स्वच्छता, सामाजिक आणि धार्मिक उपक्रम मार्गदर्शक ठरतील असा विश्वास नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले। गेल्या नवरात्र उत्सव काळात पोलीस अधीक्षक पाटील यांनी वाढोली येथील किन्नर आश्रमाला भेट देऊन भक्तिभावाने रेणुका मातेची आरती केली आणि उपस्थित भक्तांशी संवाद साधला। आश्रमाच्या प्रमुख श्री 1008 महामंडेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आश्रमात नियमित धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। पोलीस अधीक्षक पाटील यांचे आगमन झाल्यानंतर फुलांच्या गालिच्यावरून त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नवरात्रीपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत आश्रमात भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। या सेवेत अनेक हबप महाराजांनी पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांचे कौतुक करताना हा आश्रम भविष्यात मोठ्या मठात रूपांतरित होईल व पूजामाईंची कीर्ती संपूर्ण भारतात पसरलेली असेल असे गौर उद्गार काढले। कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी वनी गडावर छबिनाचा मान पूजामाईंना मिळाला। यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला विनवणी करत सांगितले की शेतकरी बंधूंची पिके भरघोस यावीत, पावसाचे प्रमाण संकुलित राहावे आणि महामारीपासून मानवजात सुरक्षित राहावी अशी प्रार्थना त्यांनी देवीसमोर केली। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मानवता किन्नर समाज संस्था नाशिकच्या अध्यक्षा श्रीमती सलमा गुरु नायकजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले। न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे, त्र्यंबकेश्वर। बरेच दिवस यायचे आजच बोलावं होतं असं समजा जगदंबाचं काहीतरी हेच असतं। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, तुमचं सगळ्यांचं सहकार्य चाललंय। जगदंबा इथून पुढे अशी शक्ती सगळ्यांना दो, सगळ्यांना व्यसन मुक्ती, गुन्हेगारातून मुक्ती करो, सगळ्यांना चांगली बुद्धी आली इसमें भगवती चरणी प्रार्थना करते। सगळ्यांना सोबत माझ्याच घेऊन चालते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।